नमस्कार, माझं नाव संजय गाढवे. आपल्या सगळ्यांना माझा परिचय असेल. कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टचा संस्थापक आहे. कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टमध्ये शेतकऱ्याला शेतातल्या उत्पादन खर्चामध्ये बचत करून उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी कृषी उद्योजक भारत हे नेहमी सल्ला देत आलेला आहे. गेले 2 वर्ष आपण शेतकऱ्याला गाईड करतोय किंवा शेतीमध्ये वाढलेला खर्च कमी कसा करायचा आणि जास्तीत जास्त उत्पादन हे कसं घ्यायचं. तर आज आपण आजच्या दिवशी आपण आलोय दुसऱ्या कोणाच्याही शेतामध्ये नाही तर माझ्या स्वतःच्या शेतामध्ये. माझा स्वतःचा कांद्याचा प्लॉट आहे. आम्ही दरवर्षी कांदाच उत्पादन हे जास्तीत जास्त आमचं मुख्य पीक हा कांदाच आहे. आणि कांद्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्याला खूप चांगलं नगदी उत्पादन मिळत असतं. पण या कांद्यामध्ये हल्ली शेतकरी भरमसाठ खर्च करू लागले आणि त्या मानाने कांदे त्याचे जमत नाहीत. पण आता माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये आलेला अप्रतिम रिझल्ट कृषी उद्योजक भारतच्या सल्ल्याचा आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे. मला आवडेल माझा हा सगळा प्लॉट तुमच्या सगळ्यांना दाखवण्यासाठी. या कांद्याच्या प्लॉटवर जर का व्यवस्थित नजर मारून आपण बघितलं तर याची जी वाढ आहे ही वाढ अतिशय परफेक्ट पद्धतीनं झालेली वाढ आपल्याला दिसते. म्हणजे ही वाढ कुठल्याही प्रकारे कांदा जास्ती न वाढता तो एकदम संतुलित पद्धतीचा बॅलन्स अशा पद्धतीची वाढ आपल्याला दिसते. आणि अतिशय निरोगी असलेलं हे पीक आपण आपल्या समोर अनुभवतोय. कारण कुठल्या प्रकारचा डाग नाही, शेवटपर्यंत त्याला करप्याचा प्रादुर्भाव नाही. प्लॉटमध्ये कुठेही जरी गेलो तरी आपल्याला ही सगळी गोष्ट अतिशय व्यवस्थितरित्या अनुभवायला मिळते. आणि सुंदर पद्धतीनं प्लॉटचं नियोजन आपण जर पाहिलं तर हे या ठिकाणी झालेले कोणत्याही कोपऱ्यामध्ये कोणत्याही बाजूला जर पाहिलं तर पावसाळ्यामध्ये पीळ रोगाचा अतिशय प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. आणि हा प्रादुर्भाव ह्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारचे दिसत नाही. कारण याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जे आहे ते अतिशय संतुलित पद्धतीचं ठेवलेलं आहे. कारण शेतकरी काय करतो, नत्र हे जास्तीत जास्त प्रमाणात देतो आणि त्याच्यामुळे कांदा जे पीक आहे ते पीळ रोगाला बळी पडतं. पण इथं तुम्हाला दिसत असेल किंवा याचे जे फुटवे आहेत, कांद्याची जी ग्रोथ आहे ती अतिशय निरोगी पद्धतीने इथं आपल्याला दिसते. संपूर्ण प्लॉटमध्ये नजर टाका, कुठल्याही प्रकारे तुम्हाला कांद्यामध्ये करप्याचा प्रादुर्भाव दिसणार नाही, शेंडे करपा दिसणार नाही. कांद्याची जी ग्रीनरी आहे त्याचा कलर आहे हा कलर अतिशय चांगल्या पद्धतीचा निरोगी आणि हेल्दी अशा पद्धतीचा कलर या ठिकाणी दिसतो. संपूर्ण प्लॉट एकदम हिरवागार चांगल्या पद्धतीने आपल्या समोर व्यवस्थित नियोजनामध्ये दिसतोय. व्यवस्थित जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी त्याचे फुटवे हे आश्चर्यकारकरित्या त्याची वेन जी आहे ती चांगल्या पद्धतीची वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून अशा पद्धतीच्या ह्या प्लॉटमध्ये संपूर्णपणे जबरदस्त असं कांद्याचं उत्पादन ह्या वर्षी मिळणार आहे. शेतकरी बांधवांना एक गोष्ट समजून सांगायची आहे की उत्कृष्ट नियोजन जर केलं, नेमकं पिकाची गरज ओळखून नियोजन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स आपण काढू शकतो. थोडासा अभ्यास करावा लागेल आणि शेतकऱ्यांना आता अभ्यास केला पाहिजे. कारण त्यांनी उत्पादक नाही तर उद्योजक झालं पाहिजे. आणि हाच कृषी उद्योजक भारतचा सल्ला आहे. तर कांद्याची गरज काय, कांदा पिकाची गरज काय, NPK निश्चितपणे बेसल डोसमध्ये आपण त्याची NPKची गरज भागवलेली आहे. पण अतिशय कमी प्रमाणात एकरी 1 बॅग फक्त NPK आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. याच्यानंतर पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ह्युमिक ग्रॅन्युअलचा वापर केलेला आहे. महत्त्वाची गोष्ट, पुनर्लागवड करत असताना जी रोपं आहेत ही रोपं मी बुरशीनाशक ॲग्री प्रोटेक्ट जे सेंद्रिय बुरशीनाशक येतं ते ॲग्री प्रोटेक्ट आणि ॲग्री ह्युमिकमध्ये बुडवून लावल्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकही पीक एकही कांदा जर आपण पाहिला तिथं कुठेही मर रोग दिसत नाहीये. व्यवस्थित कांद्याची जी काय आपण पाहिलं तर एकही रोप त्याचं मेलेलं आपल्याला कुठल्याही प्रकारे दिसत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण काय केलेली की पहिल्यांदा त्याला रूट ट्रीटमेंट केल्यामुळं त्याच्या मररोगीपासून आपण वाचलो. त्याच्यानंतर आपण त्याला योग्य बेसल डोस दिलेला आहे. NPKचा वापर केला आहे 1 बॅग एकरी. त्याच्यानंतर आपण ह्युमिक ग्रॅन्युअलचा वापर केलेला आहे. कांदा पिकाला थोडंफार नाही म्हणलं तरी सल्फर लागतं, थोडं सल्फर दिलेलं आहे, थोडं सिलिकॉन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण बरोबर साधारणपणे 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशी जेव्हा आपण आळवणी दुसरं पाणी देतो तेव्हा आपण ॲग्री 82 ह्या प्रॉडक्टची आळवणी त्याच्यामध्ये केलेली. आणि याचा एक उत्तम रिझल्ट जर मला तुम्हाला दाखवायचा असेल तर ही जी माती याच्यातला भुसभुशीतपणा आपण पाहू शकतो. आणि हे ॲग्री 82च्या भुसभुशीतपणा मातीच्या भुसभुशीतपणामध्ये दिसतंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 3-4 दिवसापूर्वी इथं पाऊस पडून गेलेला आहे पण तरी सुद्धा ही माती जर पाहिली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं वापसा कंडिशनला आणि भुसभुशीतपणा याच्यामध्ये दिसतो.
जर का जमीन भुसभुशीत असेल तर योग्य अन्नद्रव्यांचं शोषण होते, पांढऱ्या मुळांची संख्या वाढते आणि मग आपण बेसल डोस नंतर त्याला 10व्या ते 12व्या दिवशी आपण एक स्प्रे घेतलेला आहे, प्रिव्हेंटिव्ह, कुठली रोगराई नसताना स्प्रे घेतलेलं एकदम हलकं असं बुरशीनाशक, एकदम हलका असं कीटकनाशक, त्याच्यासोबत ॲग्री 82 ॲग्री ह्युमिकची फवारणी त्याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर एक नाही म्हणलं तरी आपण याला तणनाशकाचा फवारा देतो. तणनाशकाचा फवारा दिल्यानंतर आम्ही 24 ते 25 दिवसानंतरची जी फवारणी ती अतिशय महत्त्वाची असते शेतकरी मित्रांनो. आणि 24 ते 25 दिवसानंतर ह्या पाथींची संख्या वाढण्यासाठी मी याला ट्रीटमेंट केलेली आहे. ॲग्री गोल्ड नावाचं जे काय प्रॉडक्ट आहे, हे प्रॉडक्ट ह्या पाथींच्या संख्येला वाढण्यासाठी आपण दिलेला आहे. ॲग्री गोल्ड, ॲग्री 82, ॲग्री ह्युमिक, ॲग्री नॅनोटेक आणि त्याच्यासोबत हलकं कीटकनाशक आणि बुरशीनाशक. महाराष्ट्रामध्ये आता पीळ रोगाचा अतिशय जोरदार प्रादुर्भाव असताना सुद्धा या कांद्याच्या पिकाला कुठल्याही प्रकारचा पिळा पडलेला दिसत नाही. आणि याचं कारण असं आहे की आपण त्याला नत्र अतिशय संतुलित प्रमाणामध्ये दिलेले आहे. पावसाळ्यामध्ये नत्र हे खूप मोठ्या प्रमाणावरती असतं. मला तुम्हाला या ठिकाणी एकच गोष्ट समजून सांगायची आहे की जर का आपल्या शेतामध्ये कमीत कमी खर्चामध्ये अधिकचं चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल आणि योग्य नियोजन जर आपण करायचं असेल तर कृषी उद्योजक भारतचा सल्ला हा अवश्य घ्या. येणाऱ्या काळामध्ये हे पीक जे आहे ते फक्त 90 दिवसाचं आहे. अजून एक चांगला खताचा डोस मला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो खताचा डोस अतिशय कमी प्रमाणामध्ये रासायनिक आणि अतिशय योग्य प्रमाणामध्ये जैविक असं कॉम्बिनेशन मी आता 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी करणार आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन ह्या पिकाचं असल्यामुळं याला उत्पादन पण भरपूर मिळणार आहे आणि नेमक्या बाजारभावामध्ये हा कांदा गेल्यामुळं अतिशय चांगलं उत्पादन, आर्थिक उत्पादन पण मिळणार आहे. आणि म्हणून शेतकरी मित्रांनो, मला तुम्हाला एकच गोष्ट समजून सांगायची, ती गोष्ट काय आहे की योग्य नियोजन करून कमीत कमी खर्चामध्ये अधिकचं उत्पादन घेता येतं. हे ह्या प्लॉटवरती नजर फिरवल्यानंतर आपल्याला दिसू शकतं. आणि म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी एकच गोष्ट समजून सांगायची आहे, ती गोष्ट हीच आहे की जर का शेतकऱ्यांनी ठरवलं तर तो कमीत कमी खर्चात चांगलं उत्पादन घेऊ शकतो. आणि म्हणून आम्ही येतोय तुमच्या शेतात, तुमच्या बांधावर अशाच पद्धतीचं निरोगी आणि हिरवगार आणि मस्त पीक घ्यायला आणि अधिकचं उत्पादन घ्यायला. नमस्कार.